त्यांना विचारतो. अध्यक्ष महोदय, 2-4 विधानसभा सदस्य यांच्या बोलण्यामध्ये आले. मंत्री महोदय, आपण जे कॉन्ट्रॅक्टरला ते काम देतो ना, त्याच्याऐवजी स्वयंसेवी संस्था ज्या स्वतः पुढे येऊन काम करतात, जे निकम साहेब पण बोलले, मुंबईचे आमदार साहेब पण या ठिकाणी बोलले, तर त्या टेंडरमध्ये जर तशा प्रकारची अट असेल आणि प्रति झाड या ठिकाणी 2,000 रुपये दिले. अध्यक्ष महोदय, वृक्ष लागवड होत नाही असं नाही, वृक्ष लागवड भरपूर होती. फक्त वृक्ष संवर्धन हा आमचा छंद आहे, कोणीच म्हणत नाही. लागवड खड्डा तोच, फक्त पुढारी बदलतो, अशी परिस्थिती वृक्ष लागवडीच्या बाबतीत होती. विनंती एक आहे की आपण जे नवीन टेंडर किंवा काय काढणार आहात त्याच्यामध्ये स्वयंसेवी संस्था आणि जे लोक याच्यामध्ये मन लावून काम करतात त्यांना जर हे काम दिलं तर पाणी हे ठेवतात. कॉन्ट्रॅक्टर लोक मध्ये ते डांबराचा पाईप आणला, काळा पाईप, आणि त्या काळ्या पाईपात झाड लावलं. ते नंतर आहे ना फक्त पाईपच राहतो, झाड दिसतच नाही. असे काही उद्योग नॅशनल हायवेच्या आणि याच्या कडेने दिसतात. विनंती आहे की याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना याच्यामध्ये प्रायोरिटी द्यावी. अशा प्रकारचं धोरण आपण घेणार का? अध्यक्ष महोदय, नक्की ज्या स्वयंसेवी संस्था आणि ज्या निसर्गाच्या वृक्षारोपणाच्या याच्यावर मोठ्या प्रमाणावर काम करतात त्यांना पण आम्ही या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेऊ. त्यांना त्याच्यामध्ये कसं बसवता येईल, कारण या संस्था नो प्रॉफिट च्या ह्याच्यावर म्हणजे त्यातनं काय त्यांना निसर्ग टिकवणं, त्याचा ऱ्हास होऊ नये हाच प्रयत्न संस्थांचा असतो. हे मला पण चांगलं आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. नक्की या सगळ्या म्हणजे जी काही प्रक्रिया आहे टेंडरिंगची असेल किंवा आहे त्यामध्ये वृक्ष लागवडी करणाऱ्या स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्यांना आम्हाला कसं सामावून घेता येईल ह्याच्याबद्दल आम्ही नियमावली अध्यक्ष महोदय करू. ठीक.